नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण जिल्हाभरात तसेच ग्रामीण भागात व विविध संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. याच अनुषंगानं परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीने ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सुरेश माने हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंचकराव सोळंके हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट DM भोसले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान ॲडव्होकेट सुरेश माने यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की भारताचा मोठा विकास धोरणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखलेली आहेत. कामाच्या तासाचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, पूर नियंत्रण, संपाचा अधिकार, मतांचा अधिकार इत्यादी महत्त्वाची धोरणे व अधिकार बाबासाहेबांनी दिलेत. तसेच विविध विषयांवर ॲडव्होकेट माने यांनी आपले विचार मांडले. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास वकील संघ तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेडकर असं म्हणतात की तो एक संघर्ष आहे, ते स्वातंत्र्य युद्ध आहे, आम्ही त्याला नाकारत नाही, पण त्याच्याही पलीकडे एक मोठं स्वातंत्र्य युद्ध आहे. आणि ते स्वातंत्र्य युद्ध म्हणजे ज्या समाज घटकामध्ये तुमची माणूस म्हणून निर्मिती होत असते, जडणघडण होत असते, तो समाज तुम्हाला मुक्त माणूस म्हणून घडू देतो का? त्या समाजातला माणूस स्वातंत्र्याच्या वातावरणात त्याची जडणघडण व्हावी अशा प्रकारचं वातावरण त्याला प्रदान करतो का? त्याला विकासाचे सर्व मार्ग उपलब्ध करून देतो का? आणि जर असं सामाजिक वातावरण, मग ते रीतिरिवाज असतील, रूढी परंपरा असतील, डू अँड डोंट हे दोन्ही असतील, तर या चौकटीच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना मुक्त करणं हे स्वातंत्र्य लढ्याचा भाग नाही का? आणि या आंबेडकरांच्या प्रतिवादाचा त्यांच्या काळात तरी कोणी प्रतिवाद करू शकलं नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.